नमस्कार, मी शीतल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत. सो आम्ही गणपती बाप्पा बुकिंग केल्याचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच. तर आज मी चाललेली आहे गौराई घेण्यासाठी. म्हणजे जसं मागच्या वर्षी मी फक्त मुखवटे बसवले होते, तर ह्या वेळेस मला संपूर्ण बॉडी आणि त्याचबरोबर स्टँड वगैरे अशी सगळी खरेदी करायची आहे. सो त्यासाठीच आम्ही निघालो होतो. आणि मस्त असं ते मुंब्र्याचा जो घाट आहे, त्या घाटातून चाललो होतो आणि इतके सुंदर नजारा होता ना खरंच. आणि नंतर ठाण्यामध्ये आम्ही येऊन पोहोचलो होतो. इथेच मी मुखवट्यांची खरेदी केली होती मागच्या वर्षी. सो मी आत्ताच इथे आली होती आणि इथे आल्यानंतर विशाल, मम्मी, दोघंही माझ्यासोबत होते. तर विशालनी फर्स्ट टाईम असं बघितलं, त्याच्यामुळे तो बघतच राहिला. इथे आम्ही मुखवट्यांची चौकशी केली, म्हणजे बॉडीची चौकशी केली. पण आम्हाला म्हणावा असा रिस्पॉन्सही नाही मिळाला आणि प्राईस रेंजसुद्धा खूप जास्त होती. आणि त्यांनी व्यवस्थित असं आम्हाला काही कॉपरेटसुद्धा करत नव्हते, कारण माझं फर्स्ट टाईम आहे. तर त्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो. ठाणा मार्केटमध्ये अजून दुकानं आहेत का बघितली, पण कुठेच आम्हाला काही मनासारखं मिळालं नाही. त्यानंतर मग मस्तपैकी ऊसाचा रस पिला, कारण ऊन होतं आणि 1 वाजले होते. त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की नाही, आपण लालबागला जाऊयात. मग नंतर आम्ही अशी ट्रेनमधून प्रवास केला आणि मम्मीने आणि मी तर फर्स्ट टाईम म्हणजे जवळ मी 3री-4थीला असला ना, आम्ही दोघींनी एकत्र प्रवास केला. तर त्यानंतर डायरेक्ट आज प्रवास करतोय. तर फायनली आम्ही लालबागमध्ये आलो आणि इथे हनुमान हॉल म्हणून आहे. तिथे खूप छान गौऱ्यांचा स्टॉल होता. पण आम्ही इथे सगळं बघितलं. इथे सुद्धा आम्हाला थोडंसं रेंज थोडी जास्त वाटली. पण आम्ही म्हटलं चला बघूया, सगळं आपण चौकशी करूयात आणि मग आपल्याला जिथे छान स्वस्तात मस्त मिळेल तिथे आपण खरेदी करूयात. कारण आम्हाला काही एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. आमचं फर्स्ट टाईम आहे त्यामुळे. तर त्यानंतर पुढे ना तिथे मस्त असं सहेली म्हणून कलेक्शन आहे. खूप सुंदर सुंदर मखर होते रेडीमेड. अगदी तुम्ही फक्त जाऊन बसवायचे. अगदी लाइटिंग वगैरे सगळं त्यांनी केलेलं होतं आणि खूप छान छान होतं. इथे मला एक छोटी 1-2 गोष्टींची खरेदी करायची होती, ती केली. आणि बाकी सगळं एक्सप्लोअर करत होती की काय काय आहे, कसं किती प्राईज आहे. आणि त्यानंतर मग आम्ही ह्या लालबागच्या इथे आलो. तर हे बघा, जिथे प्रॉपर लालबाग राजाचं स्टेज असतं तिथे आहे. आणि हे सगळं बघून मम्मी शॉक झाली, कारण इतके छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या मूर्त्या, त्याच्यानंतर एवढी गर्दी कसं मॅनेज करत असं नसं तिला पडणारा मोठा प्रश्न होता. पण तिने फर्स्ट टाईम अनुभव घेतला त्यामुळे. त्यानंतर इथे दिगंबर आर्ट्स म्हणून आहे. इथेच मला सांगते, उत्तम प्रकारे कॉपरेट पण केलं. इतकी गर्दी होती तरीसुद्धा अगदी शांतपणे छान छान सजेशन देऊन आम्ही मस्त अशी खरेदी करून फायनली घरी आलो. आता हे काय आले नव्हते, त्याच्यामुळे हे सगळं उघडून बघत होते की काय काय आणले, कसं आणले वगैरे. तर असा होता आजचा दिवस. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.